स्केअरक्रोज. पिक्चरच्या पहिल्या सीनमध्ये आपण बघतो की एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये बुजगावणे लावत असतो, परंतु हे बुजगावणे नसून एक जिवंत मुलगाच असतो. त्याला कपड्यांमध्ये गुंडाळून बांधून ठेवलेलं असतं. तेवढ्यात तिथे काही कावळे येतात आणि त्या मुलाचा डोळा चोचीने खाऊन टाकतात. पिक्चरच्या पुढच्या सीनमध्ये 4 मुलांचा ग्रुप आहे. त्यामध्ये 2 मुली आणि 2 मुले आहेत. त्या चौघांची नावे ॲना, फर्बी, ॲली, डिवॉन. ते चौघेजण फिरायला निघाले होते. रस्त्यामध्ये ॲना गाडी थांबवायला सांगते आणि ॲना आणि डिवॉन दोघीजण फ्रेश व्हायला जातात. त्या दोघी बाहेर गेल्यानंतर ॲली आणि फर्बी बोलत असताना त्यांच्या गाडीच्या काचेवरती काहीतरी वस्तू पडते. ते बघतात तेव्हा त्यांना समजतं की तो एका माणसाचा अंगठा असतो. फर्बी गाडीचा वायपर ऑन करतो म्हणजे तो अंगठा खाली पडेल. त्यानंतर फर्बी त्या सगळ्यांना सांगतो की इथूनच जवळपास एक सुंदर असं तळ आहे आणि आपण आजची रात्र तिथेच घालवूया. ते त्यांच्या गाडीला तिथंच पार्क करतात आणि पुढे निघून जातात. पुढे त्यांना एक बोर्ड दिसतो ज्याच्यावर लिहिलेलं असतं, पुढे जाणे म्हणजे धोकादायक आहे. परंतु ते सगळे त्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे जातात. जेव्हा ते शेतामधून चालत असतात तेव्हा त्यांना भरपूर असे बुजगावणे दिसतात. डिवॉन जेव्हा तिचा मोबाईल बघते तेव्हा तिला समजतं की तिथे नेटवर्क नाही. त्यानंतर पुढे ॲनाला एक कावळा माणसाच्या हाताचे बोट खाताना दिसतो. ते बघून ती खूप घाबरते. तेव्हा फर्बी तिला समजावतो की ते काही बोट नसून एक किडा आहे. त्यानंतर आपण एका बुजगावण्याला बघतो की जो जिवंत माणूस असतो आणि तो साठी हका मारत असतो. परंतु तेवढ्यात तिथे तो शेतकरी येतला तिथंच मारून टाकतो आणि फर्बी तळे बघायला वरती जातात आणि ते ॲना आणि डिवॉनला तिथंच थांबायला सांगतात. परंतु ॲना आणि डिवॉनला त्यांच्या पाठीमागे कोणीतरी येत असल्याचा भास होतो. सुंदर असे तळे बघून फर्बी ॲना आणि डिवॉनला तिथं बोलावून घेतो. ॲना, फर्बी आणि डिवॉन तळ्यामध्ये पोहायला जातात. ॲलीला ॲना बोलवते तेव्हा तो पण तळ्यामध्ये पोहायला जातो. थोडा वेळ सगळे पोहतात आणि नंतर बाहेर आल्यावरती डिवॉन सगळ्यांना म्हणते, तुम्ही जाऊन गाडी घेऊन या, मला खूप कंटाळा आलेला आहे. ते दोघेजण कार आणायला आलेले असतात परंतु तिथं कारच नसते. फर्बी ॲलीला खूप रागवतो कारण ती कार त्याच्या नातेवाईकाची असते आणि त्याने त्यांना खोटं बोलून आणलेले असते. त्या दोघांमध्ये जोराचे भांडण चालू असताना तेवढ्यात तिथे त्या दोघी येतात. त्या दोघींना बघून ते भांडण करायचं थांबतात आणि त्यांना सांगतात की कार इथे नाही आणि ती कोणीतरी चोरून नेलेली आहे. सगळेजण टेन्शनमध्ये येतात कारण आता अंधार व्हायला खूप कमी वेळ राहिलेला असतो. तेवढ्यात त्यांना तो शेतकरी तिथे दिसतो. ते सगळेजण त्या शेतकऱ्याला मदत मागत असतात परंतु तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. हे चौघेजण त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्याला शोधत असते. तारेचे कुंपण असल्यामुळे त्यांना तिथून जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. तिथून जात असताना फर्बीच्या पायाला ती तार लागते आणि ॲली त्याच्या शर्टाने ते रक्त थांबण्यासाठी बांधून ठेवतो. ते शेत खूप मोठे असल्यामुळे त्यांना तिथं कुणाचीच मदत मिळत नाही आणि ते तिथंच चुकतात. लीला तिच्या पाठीमागे कोणीतरी आहे असं जाणवते आणि ती मागे वळून बघते. तेवढ्यात तिला तो शेतकरी दिसतो. तो शेतकरी तिला मारतो. ते बघून डिवॉन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते परंतु तो शेतकरी तिला सुद्धा मारून बेशुद्ध करतो. तो शेतकरी ॲलीच्या बॉडीला घेऊन जेव्हा घरामध्ये जातो तेव्हा आपण तिथे बघू शकतो की असे खूप काही लोक असतात जिथे त्यांना बांधून ठेवलेलं असतं. तो शेतकरी डिवॉनला सुद्धा तिथे बांधून ठेवतो. डिवॉन जेव्हा मदतीसाठी खूप ओरडत असते तेव्हा तो तिचं तोंड शिवून टाकतो आणि तो दुसऱ्या बॉडीला घेऊन जातो.
ॲना एका बुजगावण्याच्या जवळ जाते, परंतु त्या बुजगावण्याच्या तोंडातून किडे बाहेर पडत असतात. तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि तो ॲनाला सांगतो की तुम्ही लवकरात लवकर इथून पळून जा. माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून त्या शेतकऱ्याचा मुलगा असतो. तो माणूस ॲनाला सांगतो की तो शेतकरी म्हणजे माझे वडील आहेत आणि काही वर्षापूर्वी माझी आई वारली, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. समोर जो पण माणूस दिसेल त्याला ते मारून टाकतात आणि त्याचं बुजगावणं तयार करून शेतामध्ये लावतात. तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि तो माणूस त्या ॲनाला लपायला सांगतो. तो शेतकरी फरबीला घेऊन आलेला असतो. ॲनाला मदत करताना बघून शेतकरी त्याच्या मुलावरती खूप रागवतो आणि तो त्याला मारून टाकतो. ॲना शेतातून पळून जाण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तिला वाट सापडत नसते. तेवढ्यात तिला तिच्या मागे तो शेतकरी येताना दिसतो. त्याच्यापासून कशीबशी स्वतःला वाचवत ती पुढे जात असते. तेवढ्यात तिला रडण्याचा आवाज येतो. ती बघते तर तिथे फरबी असतो. त्याला बुजगावण्यासारखं खिळे ठोकून ठेवलेलं असतं. त्याचे खिळे काढत असताना ॲनाला खूप त्रास होतो. ॲना त्याला सोडवत असते. तेवढ्यात शेतकरी तिच्यावरती अटॅक करतो. त्यानंतर ॲना पळत जाऊन एका दरीमध्ये कोसळते आणि समोरच तिला एक गाडी दिसते, जिथे तिला मदतीची आशा लागते. तेवढ्यात तो शेतकरी तिच्या मागे येतो आणि ॲनाला फरफटत घेऊन जातो. मूवीच्या शेवटी आपण त्या चारही मित्रांना बुजगावण्याच्या स्वरूपामध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघतो.